नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका भन्नाट व्हिडिओमध्ये। आता आजची व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग झालेली आहे, कारण की आपण महाबळेश्वरमधील असं एक पुरातन मंदिर पाहायला जाणार आहे, ज्याची माहिती कदाचित तुम्हाला जास्त प्रमाणात नसेल। तर आज आपण जाणार आहे महाबळेश्वरमधील श्री स्वयंभू गणेश मंदिराला भेट देण्यासाठी। हे मंदिर खूपच ऐतिहासिक आहे। इंग्रजाच्या काळापासून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या मंदिराला खूपच अनन्य महत्त्व आहे। तर चला आपण या मंदिराच्या इतिहास आणि पार्श्वभूमी जाणून घेऊया। आपण आलेलो आहे महाबळेश्वरमधील श्री स्वयंभू गणेश मंदिरामध्ये। तर बघू शकता मंदिराचा आसपासचा परिसर खूपच सुंदर आहे। तर आतमध्ये आपण जाणारच आहे। गाभारा पण खूपच सुंदर आहे। असे म्हणतात या गणपतीकडे कोणताही नवस केल्याने लगेच पूर्ण होतो, त्यामुळे या गणपतीला पिवळ्या पायाचा गणपती असेही संबोधले जाते। तर आपण व्हिडिओमध्ये पुढे माहिती घेणारच आहे की गणपतीला पिवळ्या पायाचा गणपती का संबोधले जाते। तर चला पुढे। लाडक्या बाप्पाचे दर्शन मित्रांनो आपण घेतलेलेच आहे। हे मंदिर खूपच पुरातन आहे। राजा पटवर्धन यांनी या मंदिराची स्थापना केली असे म्हटले जाते। राजा पटवर्धन यांच्या स्वप्नामध्ये साक्षात्कार देऊन श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्याची त्यांना सांगण्यात आले, त्यामुळे या मंदिराची त्यांनी स्थापना केली। आपण बघू शकता खूपच भव्य मंदिर आहे। मंदिराचा आसपासचा जो परिसर आहे सुंदर आहेच, तसंच आतला जो गाभारा आहे पूर्ण दगडापासून तयार केलेला आहे। तसेच जे लाकूड आहे बघू शकता या खांबांना यूज केले ते पूर्ण सागवानी लाकूड आहे। या मंदिराचा परिसर खूप शांत आहे, सगळीकडे शांतता आहे मित्रांनो। तर तुम्ही इथे ध्यानस्थ बसला तर पूर्ण तुम्ही विलीन होऊन जाता। साक्षात्कार म्हणजे काय असतं ते या ठिकाणी आल्यानंतर कळतं। खूपच शांत वाटतं मनाला। अशा प्रकारे खूपच भारी अनुभव होता माझा या मंदिरामधला ध्यानस्थ बसल्यानंतरचा। तर तुम्ही जर आला या मंदिरामध्ये तर नक्की ध्यानस्थ बसा, खूपच मनाला शांत वाटते। आपण स्वयंभू गणेश मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो। तर हे काका आपल्या इथे आहेत, गाईड काम करतात महाबळेश्वरला। तर हे थोडक्यात आपल्याला किंग चेअर आणि आपला प्लॅटो पॉईंट आहे त्याची थोडक्यात माहिती देतील। आणि जर तुम्ही इकडे येत असाल त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्याला थोडक्यात माहिती आपल्याला देणार आहे। आता हे आपण सामने बघतो मंदिर हा इंग्रजांच्या काळामध्ये बनवलेलं। पटवर्धन राजा होता ना, त्यांनी बनवलेले काठ आणि चुन्याचा स्लॅब होता याच्यावरती। 1985 मध्ये तोडून त्याला वीट वाळत असते, म्हणजे पत्रा वगैरे टाकलेला आहे। हे लोखंडाचे खांब दिसतात ते इंग्रजांच्या काळात। त्या खाली तिथे तुकडे पडले ते काठ आणि चुन्याचे होते। हे पूर्ण दगड काम असतं। हे जो दगड इकडे ह्याला बाडीसाठी वापरलेलं आहे। आतमध्ये छोटं मंदिर आहे, हे आतमधलं छोटं मंदिर आहे ते शिवाजींच्या काळी पूर्ण बनवलेलं, त्या काळी बनवलेली, म्हणजे 4 खांबावरती बनवलेली। आता हे पाणी पांढरी टाईल बसवली, त्याच्या खाली पाण्याचा कुंड आहे। त्या कुंडामध्ये 12 महिने पाणी असतं, पण पूर्वी माणसं त्याच्या खाली पाण्याचा कुंड आहे का? या पांढऱ्या टाईलच्या खाली। आता पूर्वी माणसं कशी सिंगल माणूस जाऊन दर्शन करून येऊ शकत होते। आता जास्त लोक येणं जाणं झाल्यामुळे ते कुंड बंद केलेलं, आणि त्या आतमधलं गणपती खाली दगडच आहे। ते आता ज्याला गणपती पावन होतं ते आपलं खर्च करतात प्रत्येक जण, ज्यांना विच्छेला वाटेल तसा। मित्रांनो बघू शकता हा प्लॅटो आहे, काका माहिती देणारच आहेत आपल्याला। आता हा प्लॅटोला पॉईंट असं चालत जावं लागतं, अर्धा किलोमीटर म्हणजे 500 मीटर चालत जावं लागतं। वरती गेलं की घोडा रस्ता आहे, सज्जनगड ते प्रतापगड। ज्यावेळी शिवाजी महाराज घोड्यावरून यायचे सज्जनगड ते प्रतापगडचा रस्ता आहे। वरती घोडा उभा करून खाली गणपतीच्या दर्शनाला यायचे। ही गणपतीची मूर्ती ती स्वयंभू मूर्ती। नंतर मग पुढे प्रतापगड रायगडला निघून जायचे। तिथे वरती किंग चेअर आहे। किंग चेअर बोललं तर अशी दगडाची चेअर बनवलेली होती। ज्यावेळी शिवाजी महाराज घोड्यावरून यायचे, 50 किलोमीटर रनिंग करायचे सज्जनगडावरून, थोडं विश्राम करण्यासाठी तिथे बसायचे, कारण तिथे काय आसपास गाव वगैरे वस्ती काय नाही। शांत वातावरणात बसून नंतर मग प्रतापगड रायगडला निघून जायचं। त्यावेळी इंग्रज लोक आले, त्यावेळी ती खुर्ची होती, म्हणून इंग्रज लोकांनी नाव दिलं त्याचं किंग चेअर म्हणून। ज्यावेळी 1973 मध्ये भूकंप झाला, ते भूकंपाने फाटले गेले, त्याच्यावरती सीट बनवला, दगड खाली पडला गेला, कारण मोठा दगड असल्यामुळे काही परत वरती आणू शकत नाही, म्हणून त्या जागेचं नाव दिलंय किंग चेअर। त्या सामने हिरवळ दिसतं, त्याला ग्रीन कार्पेट बोललं जातं। 12 महिने कधी आला तर ते हिरवळ असतं, कधी इथली झाडी सुकत नाही, म्हणून त्याला असं नाव दिलंय ग्रीन कार्पेट। शिवाजींच्या काळामध्ये त्याला जावळीचं जंगल बोललं जायचं। त्या सामने दिसती व्हॅली, त्याला विल्सन व्हॅली। विल्सन व्हॅली बोललं तर सामनेच्या डोंगरातून पूर्ण वॉटरफॉल व्हायला दिसतात। पुढे सामने बघितलं तर कोयना डॅमचा बॅक वॉटर दिसतो, त्याला मिनी काश्मीर तापळा बोललं जातं। महाबळेश्वर पासून 28 किलोमीटर रनिंग येते। काकांकडनं एक मला अनोखी आणि अद्भुत माहिती कळलेली आहे, ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया।
हा गणपतीच्या पिवळ्या पायाचा गणपती आला मंदिरात. ज्यावेळी दिवस आपण करतो की आपली इच्छा पूर्ण झाली तर आपले पाय पिवळे दिसायचे. म्हणजे पूर्वी, आता म्हणजे त्याचं काय एवढं हे नाही, पण पूर्वीचं पासून याला पिवळ्या पायाचा गणपती म्हणलं जातं. म्हणजे लोक ज्या वेळेला नवस करायचे आणि त्यांचा नवस पूर्ण झाला की त्यांचे पाय पिवळे व्हायचे, त्यामुळे याला पिवळ्या पायाचा गणपती पण म्हटले जायचे. तर ही सगळ्यात महत्वाची माहिती स्वयंभू म्हणजे आता डेव्हलपमेंट झालं, त्याला खास म्हणजे पिवळ्या पायाचा गणपती. म्हणजे पूर्वीचं नाव जे होतं या मंदिराचं ते गणपतीचं, ते पिवळ्या पायाचं गणपती म्हणून प्रसिद्ध होतं. आता म्हणजे जीर्णोद्धार झाल्यामुळे त्याला स्वयंभू गणेश मंदिर असं म्हणतात. तर ही खूप महत्वाची माहिती काकांनी सांगितलेली आहे. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, कदम काका यांनी खूपच भारी माहिती दिलेली आहे आपल्याला. माझ्या स्क्रीनवरती त्यांचा नंबर दिसत असेल. जर तुम्ही महाबळेश्वरला येत असाल तर त्यांच्याकडनं सगळी माहिती जाणून घ्या आणि त्यांना लगेच कॉन्टॅक्ट करा. वाट बघू शकता इकडे गेलेले आहे. तुम्हाला जर मंदिर एक्सप्लोर केल्यानंतर जर खायची काही इच्छा झाली तर इथे स्टॉल बघू शकता तुम्ही आहेत. मक्याचे स्टॉल आहेत, तसेच विविध प्रकारचे पदार्थ इथे बनवून भेटतात. त्यामुळे नक्की यांच्याकडनं खरेदी करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.